असलेल्या संस्कृतीचे जाणकार, 18 भाषेचे भाष्यकार, स्वराज्य रक्षक शिवपुत्र संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ओळखून 1 जानेवारी 1848 ला स्त्रीमुक्तीचे दालन खुले करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्या माऊलीमुळे आज मोठ्या प्रमाणात माझ्या आयाबहिणी सन्मानाने बसू शकत आहेत, ज्या ज्या विविध क्षेत्रात ज्यांनी झेप घेतली, सर्व स्त्रियांवर ज्या माऊलीचे उपकार आहेत, त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजा राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, आज ज्यांची 133वी जयंती महोत्सव आपण साजरी करत आहोत, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ या सर्व महापुरुषांच्या चरणी मी त्रिवार वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करते. आज मोठ्या उत्साहाने जयंती महोत्सव साजरी करत आहोत. करणार तरी का नाही हो, ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, हजारो वर्ष वंचित असलेल्या माझ्या समाजाला प्रकाशाची ज्योत दाखवली, तुम्हा आम्हाला नवा जन्म मिळाला, अशा महापुरुषाला विनम्र अभिवादन करण्यासाठी आज जमलेला आहोत. बाबासाहेबांची जयंती साजरी करणं या मागचा नेमका उद्देश काय, हेतू काय, हे देखील आपल्याला समजले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतो त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्या कार्याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यासाठी, वैचारिक क्रांती घडून आणण्यासाठी आपण जयंती साजरी करत असतो. आपले मुलं शिकून सवरून मोठे होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चालतील यासाठी आपण जयंती साजरी करत असतो. पण शोकांतिका या गोष्टीची वाटते की आमच्या समाजातील लोक इतके शिकले सवरले तरी तोंड वर करून विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण. म्हणून मला त्यांना एकच सांगायचं आहे की अरे हजारो वर्ष वंचित असलेल्या माझ्या समाजाला ज्यांनी प्रकाशाची ज्योत दाखवली, अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे ज्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह करून हजारो वर्षांची तहान भागवली, अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे स्त्रियांना, वंचितांना, गोरगरिबांना हीन वागणूक देणाऱ्या मृत्यूचे दहन केले, अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे ज्यांच्या मूक नायकांनी मुख्यालाही वाचा फोडली, अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विद्वत्तेने भल्याला घाम फोडला, त्यांनी तुम्हा आम्हाला मतदान राजा करून लोकशाही दिली. ज्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ज्यांनी अथांग परिश्रमाने आपल्या देशाचं संविधान तयार केलं, त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला, अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणं, त्यांना डोक्यावर घेऊन नाचणं, अरे हे खूपच सोपे हो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणणं, त्यांचे विचार आत्मसात करणं हे खूपच कठीण. पण ही आजची काळाची गरज आहे हो. आमच्या आई वडिलांना तुम्हा आम्हाला फक्त घडवले, अरे पण सोन्या चांदीने मडवले ना, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला आज हे सोन्याचे दिवस पाहायला मिळत आहे, याची जरा जाणीव असू द्या रे. कारण सूरज के पास कोई जा नहीं सकता, सूरज के पास कोई जा नहीं सकता, अरे भीमराव सा बुलंदी कोई पा नहीं सकता, अरे भीमराव आंबेडकर ने लाए इतने अच्छे दिन, अरे इतने अच्छे दिन तो मोदी तो क्या किसी का बाप भी नहीं ला सकता, किसी का बाप भी नहीं ला सकता. आणि शक्यतो आपल्यासाठी इतके चांगले कोण दिवस. काही जण बाबासाहेबांना सवलती घ्यायला लाज वाटत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, त्यांच्या घरात फोटो लावायला लाज वाटते. पण मला अभिमान आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयभीम समाजाचे आहे. कारण इथे वर्गाच्या बाहेर बसणारा या देशाचं संविधान लिहून टाकतो आणि त्या संविधानामुळे आता चहावाला एक प्रधानमंत्री बनतो. आणखी काय पाहिजे हो, आणखी काय पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चळवळीचा गाडा मोठ्या मुश्किलीने इथपर्यंत पोहोचवला आहे. त्यास पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आमची. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा. म्हणून असे म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, अरे वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. जाता जाता एवढेच म्हणते, खुदा के शहर में वो खुदा से ज्यादा दे गया, खुदा के शहर में वो खुदा से ज्यादा दे गया, औरत पिछवाड़े को जीने का इरादा दे गया. ये ब्रह्मास्त्र भी ऊंचा कल टूट ही जाएगा, ये ब्रह्मास्त्र भी ऊंचा कल टूट ही जाएगा. वो जाके जाके संविधान जैसी मजबूत ढाल दे गया, मजबूत ढाल दे गया. जय भीम, जय प्रभुत्व भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय.